नमस्कार मंडळी, मी स्वाती उन्नती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी गार्लिक नान तेही घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही नान मी तव्यावर बनवणार आहे, त्याचबरोबर ती मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. नान बनवताना मी छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम परफेक्ट अशी हॉटेलसारखी गार्लिक नान तयार होते. चला तर मग नान बनवायला सुरुवात करूया. गार्लिक नान बनवण्यासाठी मी साधारण 2 चमचे रवा घेतलेला आहे. त्यानंतर या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप जो मेझरिंग कप आहे त्या मेझरिंग कपने दही टाकून घ्यायचं आहे. हे दही मी रूम टेम्परेचरवर या रव्यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या नानला क्रिस्पीनेस येईल. तर व्यवस्थित असे हे एकजीव करून घेणार आहे. आता हे साधारण 10 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून घेणार आहे. त्यानंतर मी एका वाट्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे. अर्ध्या चमचा सोड्याला 1 चमचा बेकिंग पावडर. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिस्पीनेस येण्यासाठी मी यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेणार आहे. त्यामुळे आपल्या नानला छान अशी चव येईल. आता सर्व कोरडे जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर मी 2 चमचे यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेलामुळे आपली नान छान अशी सॉफ्टसुद्धा होईल. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर जे आपण दही आणि रव्याचं मिश्रण बाजूला ठेवलं होतं ते मिश्रणसुद्धा यामध्ये टाकून घेऊया. आता मी 1 कप जे दूध आहे ते गरम करून घेतलं होतं. ते दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचं नाही तर साधारण गरम करून घ्यायचं आहे. कोमट असं दूध आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीला मी बरोबर 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मेझरिंग कप नसेल तर तुम्ही त्याऐवजी वाट्यांच्या प्रमाणात घेऊ शकता. मी साधारण 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर बाकीचे जिन्नससुद्धा मी बरोबर परफेक्ट असे मोजून घेतलेले आहे. आता थोडं करून यामध्ये मी हे दूध टाकून घेणार आहे. गरम दुधामुळे आपली नान छान अशी फुलून येते. आता हे जे गरम दूध मी यामध्ये टाकत आहे आणि त्याबरोबर यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे. त्यामुळे आपलं हे जी कणिक मळतं आहे ती मळलेली कणिक एकदम फुलून येते. त्यामुळे आता मी थोडं कोरडं पीठ साधारण 2 चमचे कोरडं पीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून माझ्या हाताला लागलेलं जे काही पीठ आहे ते निघून जाईल. तर छान असं हाताला चोळून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत. साधारण घट्टही नाही आणि सैलही नाही, आपण असा याचा गोळा तयार करून घेणार आहे. साधारण 10 मिनटं तरी मी हे छान असं व्यवस्थित मळून घेणार आहे. त्यामुळे आपली नान छान अशी क्रिस्पी होते. आता हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता साधारण 2 चमचे दूध माझं शिल्लक राहिलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून मी साधारण 1 तासासाठी तरी हे बाजूला ठेवून घेणार आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा छान असा फुलून आलेला आहे. या पद्धतीने एकदम परफेक्ट अशी हॉटेलसारखी क्रिस्पी आणि फुललेली नान तयार होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हा गोळा छान असा 2 मिनटं तरी आपण एकजीव करून घेणार आहोत. आता याचे छोटे मी साधारण पोळीसाठी जो आपण गोळा घेतो त्या आकाराचे गोळे तयार करून घेणार आहे. या मिश्रणापासून साधारण 7 ते 8 नान तयार होतात. आता हे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहे. आता हे गोळे मी साधारण 10 मिनटं तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता गोळे रेस्ट करत आहे तोपर्यंत मी एक मिश्रण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेलं लसूण घेतलेलं आहे आणि कलोंजी घेतलेली आहे. आता 10 मिनटानंतर हा गोळा घ्यायचा, स्वच्छ असा ओटा पुसून घ्यायचा किंवा तुम्ही पोळपाटावर सुद्धा लाटू शकता. त्यानंतर कणकेचं पीठ घ्यायचं आणि छान असा गोळा आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. साधारण जाडसर अशीच आपण ही नान लाटून घेणार आहोत.
आवश्यकता असल्यास थोडं पीठ घेऊन तुम्ही छान अशी नान लाटून घेऊ शकता. या पद्धतीने साधारण जाडसर अशीच मी नान लाटून घेणार आहे. त्यानंतर त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, कलोंजी आणि बारीक चिरलेला लसूण टाकून छान असं प्रेस करून घ्यायचं आणि थोडं लाटण्याच्या साहाय्याने याला फिरवून घ्यायचं. आता हे फिरवल्यानंतर याला पलटी करायचं आणि थोडं पुन्हा लाटण्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचं, जेणेकरून आपली कोथिंबीर वगैरे याला छान अशी चिकटली जाईल. आता दुसरी बाजूने आपण जे मिठाचं आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं, या पद्धतीने हाताच्या साहाय्याने दाबून दाबून याला लावून घ्यायचं आणि असा खोलगट भाग आपल्या बोटाच्या साहाय्याने याला करून घ्यायचा. त्यामुळे आपली नान छान अशी तव्याला चिकटली जाईल आणि नानसुद्धा छान अशी हॉटेलसारखी होईल. आता मी एक साईडला तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. आता तवा छान असा कडकडीत गरम झालेला आहे. ज्या साईडने आपण पाणी लावून घेतलं होतं त्याच साईडने आपण ही नान या पद्धतीने तव्यावर टाकून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आणि साधारण अर्ध्या मिनटासाठी ही नान आपण याच पद्धतीने हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. अर्ध्या मिनटानंतर आपल्याला तव्याला पकडायचं आणि या पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून त्यावर ही नान जी आहे ती भाजून घ्यायची आहे. एकदम मंद गॅसवरच आपण ही नान या पद्धतीने चहू बाजूने भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपली नान छान अशी भाजली जाईल. थोडा वेळ लागतो पण आपली नान एकदम परफेक्ट अशी तयार होते. या पद्धतीने चारही साईडनं फिरून छान अशी आपल्याला नान तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी छान अशी हिला भाजून घेतलेली आहे. यामध्ये मी अजिबात बटर किंवा तेल तव्याला लावलेलं नाही. तव्यावर जर मी आत्ताच बटर लावलं तर आपली जी नेक्स्ट नान आहे ती नान तव्याला चिकटणार नाही आणि ती भाजताना तव्याच्या खाली पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला याला आपल्याला बटर किंवा तूप लावायची आवश्यकता नाही. जेव्हा आपण ही नान एका भांड्यामध्ये काढून घेतो तेव्हाच त्या नानला बटर लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली नान या तव्याला छान अशी चिपकले जाईल आणि भाजल्यासुद्धा व्यवस्थित जाईल. आता मी सर्व नानला छान अशी बटर लावून घेतलेलं आहे. खाण्यासाठी तयार आहे आपली मस्त अशी पौष्टिक गव्हाच्या पिठाची नान. एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.